नमस्कार, मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी हवामान अभ्यासक नेता जाधव. आपण पाहणार आहोत 29 जानेवारीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. काल आपण सांगितलं होतं की जवळपास तापमानामध्ये हळूहळू आता वाढ होणार आहे. ती वाढ आता कालपासून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये एक WD आला आहे, म्हणजे पश्चिमी आवर्त हा तिथे सक्रिय आहे. या पश्चिमी आवर्तामुळे लेह लडाख, अनंतनाग याचबरोबर मनाली, कुलू तसेच गिलगिट बाल्टिस्तान हा जो भाग आहे या भागामध्ये आता बर्फवृष्टी चांगल्या पद्धतीची होत असलेली पाहायला मिळत आहे. याचबरोबर अजून एक जे क्लाउड्स कंडिशन दिसतं ते आपलं कर्नल, याचबरोबर न्यू दिल्ली, बरेली, बिकानेर हा पट्टा या भागावर तुम्हाला डेन्स क्लाउड दिसतं. मात्र हे जे क्लाउड आहे हे कोणत्याही पद्धतीचं पावसाचे क्लाउड नाही. हे फक्त जे क्लाउड आहे ते खूप उंचीवरच आहे, त्यामुळे या भागामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस नाही. याचबरोबर आपण राज्याचा जर विचार केला तर राज्यामध्येही कोणत्याही पद्धतीचा येणाऱ्या 24 तासामध्ये पावसाची शक्यता नाही. मात्र तापमानामध्ये आता हळूहळू वाढणार आहे. ढगाळ वातावरणाचा विचार जर केला तर नागपूर आहे, अकोला, जळगाव, नाशिक, मुंबई, नांदेड, वगळा याचबरोबर सोलापूर या भागामध्ये हलकेसे ढग आपल्याला आज पाहायला मिळालेले आहेत. उद्या येणाऱ्या 24 तासाचं मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे दिवसाच्या तापमानाचा जर विचार जर केला तर जवळपास सर्वच भागामध्ये आता 30 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर नागपूर याचबरोबर गोंदिया याच भागामध्ये 28 ते 30 डिग्री सेल्सिअस व संपूर्ण विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, तसेच उत्तर महाराष्ट्र असेल या भागामध्ये 30 ते 32 डिग्री सेल्सिअस राहू शकतं. व अकोला या भागामध्ये मात्र तापमानामध्ये वाढ होणार आहे. या भागामध्ये 32 ते 34 डिग्री सेल्सिअस. तसेच सांगलीमधील जत याचबरोबर कवठेमहांकाळचा काय भाग असेल, तसेच सोलापूरमध्ये दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट याही भागामध्ये 32 ते 34 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. व संपूर्ण कोकण किनारपट्टी याचबरोबर घाटमाथ्याचा भाग सांगली असेल, याचबरोबर कोल्हापूर असेल, तसेच पुण्याचा पश्चिमेकडील भाग असेल, याचबरोबर राजापूर, पाटण, तसं गोवापर्यंत, याचबरोबर मुंबई याही भागामध्ये विचार जर केला तर 32 ते 34 डिग्री तापमान जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर मिनिमम टेम्परेचरचा विचार जर आपण जर केला, मिनिमम टेम्परेचरमध्ये थंडीचा जर विचार जर केला तर सर्वाधिक कमी तापमान जर पाहिलं तर नागपूर याचबरोबर चंद्रपूर आणि नाशिकमध्ये मालेगाव व जळगाव याच काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. उर्वरित ठिकाणी मात्र तापमानामध्ये हळूहळू वाढ होत आहे. थंडी तिथूनही आता हळूहळू कमी होत असलेलं पाहायला मिळत आहे. सर्वप्रथम जर पाहिलं तर नागपूरमध्ये 11.6 डिग्री, याचबरोबर गोंदियामध्ये 10.1 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. याचबरोबर चंद्रपूरमध्ये 11.0, याचबरोबर यवतमाळमध्ये जर विचार जर केला, यवतमाळमध्ये 15.5 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर वाशिम, अकोला आणि बीड या भागामध्ये 14 व 11.8 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसंच आपण जर जळगावचा विचार जर केला तर जळगावमध्ये 10.8 डिग्री, याचबरोबर नंदुरबार आणि धुळे या भागाचा विचार जर केला तर 14.1 डिग्री व 14.3 डिग्रीपर्यंत राहण्याची शक्यता. नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये 12.5 व मालेगावमध्ये 13.6 डिग्री सेल्सिअस आपल्याला पाहायला मिळालेला आहे. याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार जर केला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 13.0 डिग्री, याचबरोबर परभणी 14.0 डिग्री, तसेच नांदेड आणि लातूरचा विचार जर केला तर नांदेडमध्ये 15.8 डिग्री आणि लातूरमध्ये 12.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. याचबरोबर धाराशिवचा विचार जर केला तर धाराशिवमध्येही आता तापमान हळूहळू वाढतं, मग त्या ठिकाणी 16.4 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर पंढरपूर आणि सोलापूरचा विचार जर केला तर सोलापूरमध्ये मात्र 18.5 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर सांगली, कोल्हापूर या भागामध्ये मात्र 17 ते 18 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर तसंच जर पाहिलं तर कराड, पाटण व महाबळेश्वर या भागामध्ये 14.5 डिग्री, याचबरोबर सातारा जो शहर भाग आहे या भागामध्ये 15.5 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आपण पुण्याचा जर विचार केला, पुण्यामध्ये जवळपास 19.6 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता. याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टीचा जर विचार जर केला, कोकणामध्येही आता हळूहळू थंडी कमी होत असलेली पाहायला मिळत आहे. याचबरोबर आपण गोवा आणि उत्तर गोवा, दक्षिण गोवाचा विचार जर केला तर 21.1 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसेच रत्नागिरीमध्ये 24.5 डिग्री व राजापूर, पाचल या भागामध्येही 24.6 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसेच रोहा, अलिबाग, पेण याचबरोबर मुंबई तसेच ठाणे या भागाचा विचार जर केला, या भागामध्येही तापमानामध्ये जवळपास वाढ झालेलं पाहायला मिळते. या भागामध्ये याचबरोबर आपण मुंबईचा विचार जर केला तर मुंबईमध्ये 20 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता. ठाणे, कल्याण या भागामध्येही 20 ते 21 डिग्री सेल्सिअस जाण्याची शक्यता आहे. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आता पण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की क्लिक करा. धन्यवाद.